हॅलो नमस्कार, मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही जात आहोत सोलापूर जिल्ह्यालगत येडशी तालुक्यामध्ये असलेल्या 3 किलोमीटर अंतरावर पांगरीपासून 10 किलोमीटर अंतरावर बालाघाट पर्वतरांगाच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान. तर आम्ही निघालेलो आहोत कारनी आणि या ठिकाणी पार्किंगसाठी खूप छान मोठं असं वावर होतं. त्या ठिकाणी आम्ही पार्क केली आमची गाडी आणि जसं आम्ही आतमध्ये आलो तसं आम्हाला इथे एक माकड दिसलं. म्हणजे अर्थातच या मंदिराच्या अवतीभोवती खूप सारे माकडं तुम्हाला पाहावयास मिळतील. तर मंदिर खूप सुंदर आहे. मंदिराच्या पायथ्याशी पहिली पायरी आम्ही उतरलो की आम्हाला हे सुंदर असं मंदिर पाहावयास मिळालं. पर्यटकांना एक अविस्मरणीय क्षण अनुभवायला देणारा परिसर म्हणून हा नावरूपास येत आहे. रामलिंग देवस्थान हे महादेवाचे मंदिर द्रोणाच्या आकाराचे असून हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा व दगडी कामाचा अप्रतिम आविष्कार आहे. श्रावणात सर्वत्र हिरवळ असते आणि या ठिकाणची माकडांची वर्दळ विशेष लक्ष वेधून येते. येथील धबधबा हे भाविकांचे व पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत असते. प्रभू रामचंद्रांनी सीतेच्या शोधासाठी फिरत असताना जटायू पक्षाचे व रावणाचे युद्ध या रामलिंग ठिकाणी झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. युद्धानंतर या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे आगमन झाल्यानंतर जखमी अवस्थेतील जटायूला पाणी पाजण्यासाठी व शिवशंकराची आराधना करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी आपल्या जवळील बाणाने पाणी काढले. ते पाणी जटायू पक्षाला पाजले. तेथेच त्यांनी लिंगाची स्थापना करून शिवाराधना केली अशी आख्यायिका इथे आहे. मंदिर व परिसरात अनेक वर्षापासून माकडांचे वास्तव्य आहे. मंदिराच्या सभोवती 2500 हेक्टर परिसर वन खात्याच्या देखरेखीखाली आहे. हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे बाजूच्या जंगलात मोर, ससे, हरिण, लांडगे, रानडुक्कर, तरस यासह विविध प्राणी पक्ष्यांचा मुक्त संचार असतो. या परिसरातील विविध दुर्मिळ औषधी वनस्पती हे जंगलाचे वैशिष्ट्य आहे. तर इथे खूप मोठं दार पाहायला मिळतं आपल्याला. त्यातून आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. तर हे मंदिर जे आहे खूप मोठं आवारामध्ये हे मंदिर वसलेलं आहे. या मंदिर परिसरात आम्हाला माकडे देखील पाहण्यास भेटले आणि माकडांसाठी इथे काही दुकानं आहेत. त्या दुकानातून येणारे जे लोक असतात त्यांनी केळी, फुटाणे, पेढे यासारखे पदार्थ घेऊन त्यांना दिले जातात. तर हे जे धबधबा आहे धबधब्याचं पाणी आम्हाला इथे पाहावयास मिळालं आणि तिथून आम्ही खाली उतरलेलो आहे. तर उतरल्यानंतर आम्हाला खूप सुंदर असं वातावरण होतं. इथे सध्या पावसाळा नव्हता तरी देखील एक अगदी निसर्गमय आणि अगदी हिरवळ आम्हाला इथे पाहावयास मिळाली आणि पाणी देखील आम्हाला पाहावयास मिळालं. हा तर होता छोटासा धबधबा, पण इथून पुढे आम्ही गेल्यानंतर आम्हाला प्रॉपर मोठा असा धबधबा पाहायला मिळालेला. तर या पाण्यामध्ये आम्ही आमचे पाय धुतले होते आणि तिथून आम्ही मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार होतो. तर हे आहे मंदिराचं भव्य असं आवार. आतमध्ये आल्यानंतर इथे पाण्याची देखील व्यवस्था केली गेलेली आहे. आतमध्ये तुम्हाला इथं धुनी पाहायला मिळेल. त्या ठिकाणी स्त्रियांना अलाउड नाही आहे, म्हणजे स्त्रिया तिथे जाऊ शकत नाहीत. आणि इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या आतमध्ये गेलो. चहू बाजूंनी हे मंदिर अगदी सुरेख आणि अगदी निसर्गमय वातावरणात असलेलं हे मंदिर पाहावयास मिळालं. श्रावण महिन्यामध्ये इथे खूप सारी गर्दी पाहावयास मिळते. तर तुम्ही जर का श्रावण महिन्यामध्ये जाणार असाल तर नक्की इथे येऊन विजिट करा, कारण खूप छान असं फील होतं आणि महादेवाचं दर्शन देखील तुम्हाला खूप छान प्रकारे इथे होईल. तर इथे आम्ही आलेलो होतो आतमध्ये दर्शनासाठी. तर इथे आहे महादेवाचं मोठं अशी पिंड. तर आम्ही बेलफूल घेऊन इथे महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेऊन नंतर आम्ही बाहेर आलेलो होतो. तर दर्शन घेताना देखील अगदी प्रसन्न असं फील होतं. रामाने शिवलिंगाची स्थापना इथे केलेली आहे आणि त्या शिवलिंगाचं दर्शन आम्ही घेत आहोत याचं एक वेगळंच आम्हाला फील
जाणवत होतं. तर या ठिकाणी आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. तर इथे 2 नंदी तुम्हाला पाहायला भेटतील. तर मायरानी नंदीच्या कानात काहीतरी सांगितलेलं आहे. तिची जी काही इच्छा असते ती मोस्टली अशा मंदिरामध्ये गेल्यानंतर नंदी देवाच्या कानामध्ये ती तिच्या इच्छा प्रकट करते. तर आणि मी तिला हेही बोलते की ती इच्छा मला सांगायची, म्हणजे मगच तुझी ती इच्छा कंप्लीट होऊन जाते. तर अशी असतात लहान मुलं, एकदम भोळे भाबडे निरागस. त्यातलीच ही माझी मायरा ही देखील अशाच काही काही गोष्टी करत राहते. तर इथे तुम्हाला पादुका पाहायला मिळतील आणि इथे जटायू, राम, लक्ष्मण याची देखील एक प्रतिमा तुम्हाला पाहावयास मिळेल. तर तिथून आम्ही मंदिराचं पूर्ण दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही मंदिर एक्सप्लोअर करण्यासाठी गेलो. तर आम्हाला एक जागा मिळाली. त्या ठिकाणून आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. तर नंतर कळालं की आम्हाला जो धबधब्यातलं जे पाणी होतं, जे आम्हाला आतमध्ये आल्याला पाहावयास मिळालं, ते पाणी नेमकं कुठून येतं आहे. तर हे होतं रामकुंड. तर इथून आम्ही बाहेर गेलो आणि खूप मोठं असं आवार पाहावयास मिळालं. पावसाळा होता पण खूप जास्त पाऊस नव्हता, हलका हलका पाऊस सुरू होता. तर इथून काही शॉप्स देखील आजूबाजूला तुम्हाला पाहावयास मिळतील. भजेचे असतील किंवा वडापावचे असतील, गरम गरम जे काही खाण्यासाठी स्नॅक्स असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्याचे छोटे छोटे स्टॉल पाहावयास मिळतील. तर इथून आम्ही कुंडाच्या दिशेने जात होतो. तर तिथे आम्हाला माकडांची एक टोळी दिसली. माकडं म्हणलं की मोठ्यांना थोडंसं भीती वाटते आणि लहान मुलांना खूप छान वाटतं, म्हणजे त्यांच्यासाठी एक ते पेट टाईप असतं. तर आम्ही इथे जाताना आम्हाला खूप सारे दगडं दिसले. त्या दगडाच्या तिथून आम्ही आतमध्ये गेला. तो पहा तुम्ही जो बघत आहात तो हा धबधबा, ज्या ठिकाणी रामाने बाण मारून पाणी काढलं होतं. तर हा धबधबा आपल्याला जसा पाहायला मिळतो आहे, तर त्याचा जो उगम स्थान आहे तो तर वेगळ्याच दिशेला आहे. तिथे देखील मी तुम्हाला घेऊन जाते. तर इथून आम्ही आतमध्ये आल्यानंतर त्या धबधब्याकडे खूप काही लोक आतमध्ये आंघोळ करण्यासाठी गेलेली होती. काही लोक जे पर्यटनाच्या उद्देशाने इथे आलेले होते ते देखील छान प्रकारे इथे आंघोळ करत होती. तर इथून मी आणि मायरानी हात पकडून आतमध्ये जाण्याचा धाडस केला आणि इथे फोटोशूट देखील होत होतं. छानपैकी मुलं आनंद घेत होते त्या पाण्याचा. मी आणि मायरा इथे पोचलेलो होतो आणि आम्हाला भिजायचं नव्हतं म्हणून आम्ही धबधब्याच्या खाली नाही गेलेलो, पण आम्ही ऑलमोस्ट अर्ध भिजून गेलेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला ही छोटीशी अशी गुहा दिसली आणि तिथून आम्ही परत वापस आलो. वापस येऊन नंतर आम्हाला अजून भरपूर काही तिथे बघायचं होतं, म्हणून पटकन आम्ही तिथून बाहेर आलो आणि काही फोटो घेतले, काही व्हिडिओ देखील आम्ही घेतलेले होते. तर तिथे आल्यानंतर एका छोट्याशा स्नॅक्स सेंटरच्या साईडनी आम्हाला हा रस्ता दिसला, ज्या ठिकाणाहून मी आणि मायरा वरती गेलो बघण्यासाठी की नेमकं इथे काय आहे. तर थोडंफार ट्रेकिंगचा अनुभव तुम्हाला इथे पाहायला मिळेल. थोडासा रस्ता हा अवघड होता, म्हणजे पायऱ्या नसून तिथे फक्त दगडीच होती आणि वरती गेल्यानंतर असं हे प्लेन रस्ता होता. पण प्लेन देखील म्हणू शकत नाही आपण याला, थोडंफार दगडं देखील होती. आणि हाच तो धबधबा जो खालून पाहावयास मिळत होता. तर इथून वरच्या साईडनी आम्ही वरती गेल्यानंतर जिथून हे पाणी येत आहे तेच पाणी ह्या धबधब्याच्या रूपांतरामध्ये खाली जात आहे. तर आम्ही इथून वरती गेलो होतो आणि मला बघायचं होतं की नेमकं वरती अजून आहे काय. तर काही लोकांनी सांगितलं जिथे सीताची न्हाणी घर आपण जे म्हणतो, आधीच्या काळात बाथरूमलाच न्हाणी घर असं म्हणायचे, म्हणजे सीता ज्या ठिकाणी अंघोळ करायची ते तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतं. तर छोटंसं कुंड आहे वरती गेल्यानंतर आणि आजूबाजूला पूर्ण झाडी आहे. त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की हे खरंच सीतेचं न्हाणी घर होतं. तर वरती आल्यानंतर आम्हाला अजून थोडंसं वरती चालत जायचं होतं आणि मी विचार करत होती की नेमकं अजून कुठेपर्यंत हे आहे, कुठेपर्यंत याचा एंड आहे. तर इथून हे मंदिराचं कळस दिसतो आहे आणि मंदिरामध्ये जी पण काही आरती होते तर इथेपर्यंत त्याचा आवाज आपल्याला जाणवेल. तर वरती आल्यानंतर अजून हा रस्ता असाच होता आणि खूप अजून दूरपर्यंत जावं लागत होतं. पण एवढ्या दूर आम्ही न जाता जी सीतेची न्हाणी घर होती, ही आहे ती सीतेची न्हाणी घर, अर्थातच सीतेचं बाथरूम.
तर अजून वरती हे पाण्याचा उगम आहे, ज्या ठिकाणाहून पाणी येतं आणि सीतेच्या या न्हाणी घरामध्ये पाणी साठलं जातं. थोडक्यात काय तर सीतेच्या बाथरूममध्ये, ज्या बाथरूममध्ये सीता अंघोळ करायची, तर त्या ठिकाणी हे पाणी येऊन साठवलं जातं, म्हणजे साठलं जातं आणि तिथे ही सीता अंघोळ करायची. तर खूप सुंदर असं फील होत होतं, खूप छान वाटत होतं की बाबा राम आणि सीता ज्या ठिकाणी येऊन राहिले होते त्या ठिकाणी आम्ही येऊन इथे विजिट केलं होतं. आम्ही तो जो काळ आहे तो आम्ही अनुभवत होतो इथे येऊन. तर तुम्ही देखील या ठिकाणी नक्की एकदा येऊन विजिट करा. तर या सीतेच्या न्हाणी घरामध्ये एक गौमुख देखील आहे. गौमुख म्हणजे ज्या गाईच्या मुखातून पाणी येतं. तर इथे बघू शकता तुम्ही, ते गौमुख तुम्हाला दिसून येईल. तिथे जाण्याचा रस्ता थोडासा अवघड होता म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही आणि तिथूनच आम्ही रिटर्न वापस खालच्या दिशेने आलो. तर हाच तो धबधबा जो दुरून दिसत होता आणि मी आणि मायरा त्या धबधब्याच्या पाण्यामध्ये उतरलो होतो. तर तिथून आम्ही परत वापस आलेलो. खाली आल्यानंतर थोडासा नाश्ता आम्ही केला आणि तिथून आम्ही परत वापस आमच्या दिशेने निघालो. तर हा होता माझा छोटासा व्हिडिओ, जो की आम्ही रामलिंग देवस्थानाला भेट दिली होती. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा, कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच बाय बाय.